नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राम जाधव मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 10वी भाग 1 प्रकरण 3। प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो अंकगणिती श्रेणी। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे सराव संच 3.1 वर जे कंप्लीट आपल्याला सराव संच 3.1 सोडवायचा आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण पाहूया सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिला। मित्रांनो, प्रश्न पहिला दिलाय तुम्हाला, बघा तुमच्याकडे पुस्तक असणं महत्त्वाचं आहे आणि पुस्तकामध्ये प्रश्न पहिला दिलाय तुम्हाला, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत आणि ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यांतील प्रत्येकीचा तुम्हाला सामायिक फरक काढायचा आहे। काय करायचं मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या क्रमिका आहे अंकगणिती श्रेणी आहे ते तुम्हाला अगोदर ठरवायचं आहे आणि ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढायचा आहे। चला तर मग मित्रांनो, अंकगणिती श्रेणी ठरवायची कशी, त्यातील सामायिक फरक ठरवायचा कसा ते आपण बघूयात। मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला क्रमिका दिलेली आहे। बघा कोणती क्रमिका आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, अशा प्रकारची ही क्रमिका आहे। आता आपल्याला ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का बघायचं आहे। म्हणजे आपण सुरुवातीला T1 म्हणजे पहिलं पद कशाला मानतो मित्रांनो, जे पहिलं पद दिलं या क्रमिकेमधलं 2 आहे, म्हणजे T1 बरोबर आपण इथं 2 मांडणार। पुन्हा मित्रांनो T2 बरोबर आपण इथं 4 मांडणार। T3 बरोबर आपण किती लिहिणार, बघा तिसरं पद काय आहे, 6 आहे आणि T4 बरोबर मित्रांनो आपण इथे 8 लिहिणार। झालं। आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपल्याला ही अंकगणिती श्रेणी आहे का बघायचं आहे, म्हणून आपल्याला काय करायचं, T2 - T1 करायचं। T2 - T1, तर मित्रांनो T2 ची किंमत किती आहे, 4 आहे। मग 4 वजा T1 ची किंमत आहे मित्रांनो 2, म्हणजे 4 मधून 2 गेले तर 2च राहतात, मग आपण लिहिणार 2। चला, पुन्हा आपल्याला काय करायचं मित्रांनो, T3 - T2 करायचं आहे। T3 किती आहे बघा, T3 आहे 6, मग 6 वजा T2 ची किंमत आहे 4, मग 6 मधून 4 गेले तर 2 राहतात। बघा पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, T4 - T3 काढायचं आहे। मग T4 ची किंमत किती आहे, 8 आहे, 8 वजा 6 आपल्याला करायचे, पुन्हा 2 राहतात। बघा काय झालं, T4 - T3 म्हणजे T4 मधून T3 गेल्यावर आपल्याला अजून 8 वजा 6 केले की 2 येते। मग आपल्याला ठरवायचं काय, इथं बघा T4 - T3 म्हणजे कोणत्या पण दोन क्रमांक पदामधला फरक स्थिर असायला पाहिजे। मग T4 - T3 बरोबर T3 - T2 बरोबर आहे T2 - T1, किती आहे सांगा, 2। म्हणजे इथे कोणत्या पण दोन क्रमांक पदामधला फरक स्थिर आहे, म्हणून आपण लिहू शकतो आपण लिहू शकतो मित्रांनो, येथे सामायिक फरक काय आहे, स्थिर आहे। येथे सामायिक फरक स्थिर आहे। फरक कसा आहे मित्रांनो, स्थिर म्हणजे कॉन्स्टंट असते, म्हणजे याची किंमत बदलत नाही, ती स्थिर आहे। म्हणजे इथं प्रत्येकामधला फरक 2च आहे, म्हणून सामायिक फरक स्थिर आहे। म्हणून आपण लिहू शकतो, म्हणून बघा, म्हणून दिलेली क्रमिका काय मित्रांनो, दिलेली क्रमिका मग काय असेल सांगा, दिलेली क्रमिका काय असेल मित्रांनो, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे। ही काय आहे मित्रांनो, अंकगणिती श्रेणी आहे। ही अंकगणिती श्रेणी आहे, हे आपल्याला लिहायचं आहे। आता ही अंकगणिती श्रेणी आहे। चला तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, अंकगणिती श्रेणी असेल तर आपल्याला सामायिक फरक लिहायचा आहे। मग आपण इथं खाली लिहिणार सामायिक फरक। बघा मित्रांनो, सामायिक फरक काय असेल, सामायिक फरक बरोबर D म्हणजे डिफरन्स, कॉमन डिफरन्स असते ना ते D, मग सामायिक फरक 2 आहे। झालं आपलं उत्तर। अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो। झालं, पहिल्याचं उत्तर इथे कंप्लीट झालेलं आहे। आता आपण बघूया त्याच्यामधलं दुसरं उदाहरण। चला, तुम्हाला काय करायचं आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आणि लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये। चला, आता आपल्याला दुसरं उदाहरण बघायचं। चला, बघा आता आपण बघूयात मित्रांनो दुसरं उदाहरण, याच्यामधलं प्रश्न पहिल्यामधलं दुसरं उदाहरण। चला, दुसरं उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो, बघा दुसरं उदाहरण दिलेलं आहे 2,5/2, 3,7/2, अशा प्रकारे हे दुसरं उदाहरण दिलेलं आहे। आता आपल्याला बघायचं आहे की ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का, आणि जर असेल तर सामायिक फरक काढायचा आहे आपल्याला। तर आपण सुरुवातीला काय करणार मित्रांनो, T1 बरोबर पहिलं पद लिहिणार, काय असेल सांगा, T1 2 असेल।
पुन्हा आपल्याला T2 लिहायचं आहे. मग T2 बरोबर काय असेल मित्रांनो 5/2 असेल. मग आपण लिहिणार 5/2. पुन्हा T3 बरोबर काय असेल तिसरं पद किती आहे 3 आहे आणि T4 बघा T4 बरोबर हे चौथं पद काय असेल 7/2. आता आपण सगळ्या पदांना लिहिलं आपण सगळी पदे. मग आता आपल्याला काय करायचं मित्रांनो T2 - T1 काढायचं आहे. T2 किती आहे सांगा 5/2. मग 5/2 वजा T1ची किंमत आहे 2. मग 5/2 वजा 2 आपल्याला करायचं. मग कसं करायचं आता बघा 5/2 वजा 2 आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे आपण काय करायचं सुरुवातीला हे वरचं 5 लिहून टाका आणि वजाबाकीचं चिन्ह आहे मधात लिहा आणि ह्या 2चा आणि ह्या 2चा गुणाकार करायचा. काऊन कारण इथं छेद समान नाही आहे. मग ह्या 2 आणि ह्या 2ला गुणा म्हणजे 4 आलं. अशा प्रकारे आपण हे करतो. मग छेदस्थानी 2 लिहा. बघा इथं काय येणार मग मित्रांनो बरोबर चिन्ह द्या. 5 मधून 4 गेले तर 1 राहिले म्हणजे 1/2 आपलं T2 - T1 उत्तर येते. मग आता आपल्याला काय करायचं T3 - T2 करायचं आहे. बघा T3ची किंमत किती आहे 3 आहे. 3 वजा T2ची किंमत आहे मित्रांनो 5/2. बघा 5/2. मग आपल्याला काय करायचं ह्या 2चा आणि 3चा गुणाकार बेत्रिक 6 होतात वजा 5 आणि खाली आलं छेदस्थानी 2. बघा 6 वजा 5 म्हणजे किती असतात मित्रांनो 6 वजा 5 असतात 1 आणि छेदस्थानी 2. अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो. आता आपल्याला T4 - T3 करायचं. बघा T4ची किंमत किती आहे मित्रांनो 7/2 आहे. 7/2 वजा T3ची किंमत आहे मित्रांनो 3. म्हणजे आपल्याला काय करायचं 7 जशाला तसे लिहायचे वजा बाकीचं चिन्ह लिहायचं आणि हे 2 × 3 करायचे बेत्रिक होतात मित्रांनो 6 छेदस्थानी 2. बघा 7 मधून 6 गेले तर आपल्याला लिहायचं मित्रांनो 1 आणि छेदस्थानी 2 म्हणजेच T4 - T3 आलं 1/2. इथं आपल्या लक्षात येते म्हणजे सगळ्या 2 क्रमांकात पदामधला फरक स्थिर आहे. म्हणजे आपण पुढच्या स्टेपला लिहू शकतो मित्रांनो T4 - T3 बरोबर आहे T3 - T2 आणि बरोबर आहे T2 - T1 किती आहे 1/2. म्हणजे आपल्याला सांगता येते म्हणजेच बघा 1 मिनिट हां म्हणजेच मित्रांनो बघा म्हणजेच आपल्याला सांगता येते की येथे काय बघा येथे सामायिक फरक स्थिर आहे. सामायिक फरक काय आहे मित्रांनो स्थिर आहे. सामायिक फरक स्थिर आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येते म्हणजेच दिलेली क्रमिका ही काय आहे मित्रांनो अंकगणिती श्रेणी आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. बघा ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजेच अजून आपल्याला लिहायचं सामायिक फरक. आता ही अंकगणिती श्रेणी तर आहे. अंकगणिती श्रेणी असेल तर आपल्याला सामायिक फरक लिहायचा आहे. मग सामायिक फरक बरोबर D बरोबर किती आहे मित्रांनो 1/2 आहे. अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवू शकतो. आता आपण पाहूयात प्रश्न पहिल्यामधलं तिसरं उदाहरण. चला बघा आता आपल्याला सोडवायचं आहे मित्रांनो तिसरं उदाहरण जे क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का आपल्याला चेक करायचं आहे. मित्रांनो तिसरं उदाहरण दिले तुम्हाला -10, -6, -2 आणि 2, ... तर आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो की ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. म्हणजे आपण काय करणार अगोदर T1 बरोबर पहिलं पद काय आहे सांगा -10. T2 बरोबर दुसरं पद काय आहे -6 आहे. तिसरं पद म्हणजे T3 बरोबर किती आहे मित्रांनो -2 आणि T4 बरोबर आहे 2. अशा प्रकारे आपण ठरवू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो T2 - T1 करायचं आहे. T2 - T1. तर बघा इथं दोघांचे चिन्ह वजा इथं कन्फ्युजन होऊ शकतं. बघा T2ची किंमत किती आहे सांगा -6. पुन्हा आपल्याला वजाबाकीचं चिन्ह द्यायचं कारण आपल्याला T2 - T1 करायचं. मग T2ची किंमत आली मित्रांनो -6. याच्यातून आपल्याला वजा काय करायचं T1 म्हणजे T1ची किंमत आहे -10. मग बघा -6 वजा 10 बघा काय होतात हे -6 ॲज इट इज ठेवा. हे वजा गुणिले वजा झाले अधिक म्हणजेच अधिक -6 अधिक 10. आता आपल्याला ह्यांची काय करायची क्रिया करायची. बघा
-6 अधिक 10. बघा मित्रांनो, -6 अधिक 10 हे आपल्याला सोडवायचं आहे. मग -6 6चं चिन्ह वजाचं आहे, 10चा अधिक आहे, म्हणजे 10 मधून 6 गेले 4 राहिले. आपण मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं आहे, आपलं उत्तर 4 आलं. बघा आता आपल्याला काय करायचं, T3 - T2 सोडवायचं आहे. सांगा मित्रांनो, T3 ची किंमत किती आहे, -2. वजा करायचं आपल्याला T2 ची किंमत किती आहे, किती आहे मित्रांनो, -6. मग -2 वजा -6. बघा -2 जशाला तसं राहील, हे वजा गुणिले वजा झाले मित्रांनो अधिक, बरोबर +6. म्हणजे मला सांगा -2 अधिक 6 चिन्ह सारखे नाही आहे, 6 मधून 2 गेले, राहिले मित्रांनो फक्त 4 राहिले. आता बघा इथं आपल्याला काय करायचं, T4 - T3 करायचं. मग T4 ची किंमत किती आहे, 2 आहे. वजा करायचं आपल्याला T3 ची किंमत किती आहे सांगा, T3 ची किंमत -2 आहे. मग लिहा अशा प्रकारे. आता बघा 2 ॲज इट इज राहणार, हे वजा गुणिले वजा राहणार मित्रांनो, अधिक होतील. आणि पुन्हा मला सांगा 2 अधिक 2 4 झाले. आता इथून आपण सहज सांगू शकतो की ही अंकगणिती श्रेणी आहे. मग आपल्याला पुढं काय करावं लागते मित्रांनो, बघा T4 - T3 बरोबर आहे T3 - T2 बरोबर आहे T2 - T1 आणि बरोबर आहे 4, कारण ह्यांची किंमत 4 आली आहे. म्हणजे आपल्याला सांगता येते मित्रांनो, म्हणजेच येथे बघा येथे सामायिक फरक, येथे सामायिक फरक कसा आहे मित्रांनो, फरक आहे इथं स्थिर आहे. बघा येथे सामायिक फरक कसा आहे मित्रांनो, स्थिर आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येते, म्हणजेच दिलेली क्रमिका, बघा दिलेली क्रमिका कशी आहे, बघा दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका मित्रांनो अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका मित्रांनो अंकगणिती श्रेणी आहे. आता अंकगणिती श्रेणी जर असेल तर आपल्याला सामायिक फरक लिहायचा आहे. म्हणजे आपण लिहू शकतो इथं सामायिक फरक, सामायिक फरक. तर सामायिक फरक म्हणजे कॉमन डिफरन्स D बरोबर किती आहे बघा मित्रांनो, 4 आहे. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे आपल्याला हे लिहायचं आहे. आता आपण पाहूया त्याच्यामधलं पुढचं उदाहरण, म्हणजे प्रश्न पहिल्यामधलं चौथं उदाहरण. बघा आता आपल्याला सोडवायचं आहे मित्रांनो चौथं उदाहरण. बघा चौथं उदाहरण काय दिलंय, प्रश्न पहिल्यामधलं चौथं दिलंय 0.3 कॉमा 0.33 कॉमा 0.333 डॉट डॉट डॉट. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का चेक करायचं आहे. पुन्हा आपल्याला सामायिक फरक लिहायचा आहे. मग आपण T1 म्हणजेच पहिलं पद काय असेल सांगा, 0,3. पहिलं पद असेल मित्रांनो 0,3. T2 म्हणजे दुसरं पद सांगा काय असेल, 0.33 आणि सांगा T3 असेल बघा 0.333. अशा प्रकारे आहे. आता आपल्याला काय करायचं, T2 - T1 करायचं. बघा T2 - T1, T2 - T1. T2 ची किंमत किती आहे, 0.33 वजा 0.3 मला करायचे. आता 0.33 आहे, दशांशानंतर इकडे 2 अंक आहे, मी इथं 2 बनवू शकतो, म्हणजे इकडे 0 वाढवलं तर फरक पडत नाही. तर मित्रांनो काय येणार, 0.33 वजा 0.30. बघा 0.33 वजा 0.30. तर मला सांगा 3 मधून 0 गेले 3 राहिले, 3 मधून 3 गेले 0.03 आपलं उत्तर यायला पाहिजे. म्हणजे आपण इकडे लिहूयात 0.03 म्हणजे T2 - T1 आलं मित्रांनो 0.03. आता पुढे बघा मला काय करायचं आहे, T3 - T2 करायचं आहे. T3 ची किंमत आहे मित्रांनो 0.333 आणि वजा T2 ची किंमत आहे 0.33. तर इथं मात्र बघा दशांशानंतर 3 अंक आहे, इथं 2च आहे, म्हणजे इथं मला 0 वाढवायचं आहे. वाढवलं. आता बघा इथं आपल्याला यांची वजाबाकी करायची, म्हणजे काय 0.333 वजा 0.330 यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग 3 मधून 0 गेलं 3 राहिलं, 3 मधून 3 गेल्यावर किती राहते मित्रांनो 0 आणि 3 मधून 3 गेल्यावर 0 दशांश चिन्ह द्या, म्हणजे 0.003 आपलं उत्तर येते 0.003. आता इथंच आपल्याला ओळखायला येते मित्रांनो की इथे 2 क्रमांकात पदामधला फरक स्थिर नाही आहे. कसं नाही आहे बघा, इथला फरक आहे 0.03, इथला फरक आहे 0.03. म्हणजे आपल्याला लिहिता येते मित्रांनो T4 - T3 बरोबर नाही आहे T3 - T2. म्हणजे इथं लिहिता येते, येथे बघा
येथे सामायिक फरक स्थिर नाही. येथे सामायिक फरक काय आहे मित्रांनो? सामायिक फरक स्थिर नाही. येथे सामायिक फरक स्थिर आहे का? नाही आहे. म्हणून दिलेली क्रमिका काय आहे मित्रांनो? अंकगणिती श्रेणी नाही आहे. अंकगणिती श्रेणी नाही अशा प्रकारे आपल्याला हे सांगता येते. मग आता अंकगणिती श्रेणी नाही म्हणजे आपल्याला सामायिक फरक काढायची गरजच पडणार नाही. बघा याच्यानंतर बघूयात मित्रांनो 5वं उदाहरण. प्रश्न पहिल्यामधलं 5वं उदाहरण. चला प्रश्न पहिल्यामधलं 5वं उदाहरण आपण बघणार आहोत. बघा प्रश्न पहिल्यामधलं आपल्याला बघायचं आहे मित्रांनो 5वं उदाहरण. चला प्रश्न पहिल्यामधलं 5वं उदाहरण बघूयात. प्रश्न पहिल्यामधलं 5वं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. 5वं उदाहरण दिलेलं आहे बघा. 0, -4, -8, -12 डॉट 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 अशा प्रकारे ही क्रमिका आपल्याला दिलेली आहे. तर आपल्याला ओळखायचं आहे की ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का? चला मित्रांनो T1 बरोबर काय येणार? मग 0. T2 बरोबर काय येणार? तुम्ही सांगा -4. T3 बरोबर काय येणार मित्रांनो? तुम्ही सांगा -8. आणि T4 बरोबर काय येणार? सांगा -12. आता आपल्याला T2 - T1 करायचं. बघा T2 - T1. T2 ची किंमत किती आहे? -4. याच्यातून वजा करायची मला 0 म्हणजे -4च राहणार. कारण कोणत्या पण संख्येतून 0 वजा करा अधिक करा तीच संख्या येते म्हणजे -4 आले. बघा पण आता करायचं आपल्याला T3 - T2. मला सांगा T3 ची किंमत किती आहे? -8. याच्यातून वजा करायचं मला T2 ची किंमत किती आहे मित्रांनो? -4. हे व्यवस्थित लिहायचे. काय? -8 याच्यातून वजा करायचे -4. मग बघा -8 ॲज इट इज राहील. हे वजा गुणिले वजा झाले मित्रांनो अधिक. हा इथं लिहितो आपण. वजा गुणिले वजा अधिक झाले +4. बघा -8 + 4. आता दोघांचे चिन्ह सारखे नाही आहे. मग 8 मधून 4 केल्यावर 4 राहणार. मोठ्या संख्येचं आपण चिन्ह देणार म्हणजे -4 आपलं उत्तर आलं. बघा मित्रांनो पुढे आपल्याला सोडवता येते T4 - T3. आता मला सांगा T4 ची किंमत आहे -12. वजा करायचं आपल्याला T3 ची किंमत किती आहे मित्रांनो? -8. बघा खालच्या स्टेपला बघा -12 हे वजा काय झाले? अधिक झाले +8. मग मला सांगा -12 अधिक 8 ह्याच्यामध्ये काय झालं? 12चं चिन्ह वजाचं आहे 8चा अधिक आहे. मग वजाबाकी करायची. 12 मधून 8 गेले 4 राहिले. मोठ्या संख्येचं आपण चिन्ह देतो -4 आपलं उत्तर आलं. बघा मग पुन्हा आपल्याला काय करायचं? इथे T4 - T3 बरोबर आहे T3 - T2 बरोबर आहे T2 - T1 आणि बरोबर आहे -4. म्हणजे आपल्याला लिहिता येते मित्रांनो येथे सामायिक फरक काय आहे मित्रांनो? स्थिर आहे. येथे सामायिक फरक स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका काय आहे सांगा? अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून दिलेली क्रमिका काय आहे सांगा? अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका काय आहे मित्रांनो? अंकगणिती श्रेणी आहे. अशा प्रकारे आपल्याला म्हणता येतं अंकगणिती श्रेणी आहे. मग सामायिक फरक लिहायचा आपल्याला. चला सामायिक फरक बघा. सामायिक फरक आपल्याला लिहायचं. सामायिक फरक बरोबर D बरोबर किती आहे? -4 आहे. हे झालं आपलं प्रश्न क्रमांक पहिल्यामधलं 5व्याचं उत्तर. आता आपल्याला 6वं उदाहरण बघायचं. चला बघा मित्रांनो आता आपल्याला 6वं उदाहरण सोडवायचं आहे. 6वं उदाहरण दिलेलं आहे. बघा 6वं उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. बघा -1/5 -1/5 -1/5 डॉट डॉट डॉट. आता ही क्रमिका आपल्याला चेक करायची आहे अंकगणिती श्रेणी आहे का नाही. मग आपण सुरुवातीला मित्रांनो इथं करणार T1 म्हणजे T1 ची किंमत किती आहे सांगा? -1/5. मग आपण लिहिणार -1/5. पुन्हा T2 ची किंमत काढणार आपण -1/5. पुन्हा सांगा मला
T3 ची किंमत वजा 1/5 आहे. मग आपल्याला T2 मायनस T1 करायचं आहे. T2 ची किंमत सांगा, वजा 1/5. याच्यातून मला वजा करायचं वजा 1/5, कारण T1 ची किंमत वजा 1/5 आहे. बघा कसं होणार. मग आता वजा 1/5 ॲज इट इज लिहा. इथला वजा आणि हा वजा यांची बेरीज होईल, म्हणजे वजा गुणिले वजा अधिक होणार. मग इकडं असणार वजा 1/5 अधिक 1/5 होते मित्रांनो 0. हे तुम्हाला माहिती आहे, कारण वजा 1/5 आणि अधिक 1/5 हे एकमेकांची बेरीज व्यस्त आहेत, म्हणजे त्यांची बेरीज 0 येणार. मग पुन्हा आपल्याला सोडवायचं आहे T3 मायनस T2. मला सांगा T3 ची किंमत किती आहे, वजा 1/5 आहे, वजा 1/5. याच्यातून मला वजा करायचं T2 ची किंमत किती आहे बघा, वजा 1/5. मग वजा 1/5 पण लिहा. पुढच्या स्टेपला बघा, वजा 1/5 जशाला तसं हे वजा गुणिले वजा अधिक 1/5. मला सांगा वजा 1/5 अधिक 1/5 म्हणजे किती येणार मित्रांनो, 0 येणार. अशा प्रकारे हे बघा इथं फरक स्थिर आहे, म्हणजे आपल्याला सांगता येते T3 मायनस T2 बरोबर आहे T2 मायनस T1 बरोबर किती आहे सांगा, 0 आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येते येथे, म्हणजे येथे सामायिक फरक काय मित्रांनो, सामायिक फरक. येथे सामायिक फरक काय आहे सांगा, सामायिक फरक स्थिर आहे ना, स्थिर. हो, येथे सामायिक फरक स्थिर आहे. म्हणजे दिलेली क्रमिका बघा, दिलेली क्रमिका काय आहे मित्रांनो, दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका काय आहे, अंकगणिती श्रेणी आहे. इथे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अशा प्रकारे आपल्याला सांगता येते. मग अंकगणिती श्रेणी म्हणजे सामायिक फरक किती आहे बघा, सामायिक फरक, सामायिक फरक आपल्याला सांगायचा आहे. D बरोबर किती आहे, 0 आहे. सामायिक फरक D म्हणजे 0 आहे ना. बघा आता आपल्याला पाहायचं पुढचा उदाहरण, म्हणजे उदाहरण क्रमांक 7. चला चला आता आपल्याला उदाहरण 7वं सोडवायचं मित्रांनो. 7वं उदाहरण बघा काय दिलंय, 3,3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 आणि डॉट डॉट डॉट. अशा प्रकारे ही क्रमिका दिलेली आहे. आपल्याला हे सोडवायचं आहे. खूप सोपं असतं, फक्त तुम्हाला अवघड वाटतं कारण इथं वर्गमुळात दिलं आहे. मग आता T1 ची किंमत किती आहे मित्रांनो, 3 आहे. T2 ची किंमत किती आहे सांगा, 3 अधिक वर्गमुळात 2 आहे. T3 ची किंमत किती आहे सांगा, 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे. आणि T4 किती आहे सांगा, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 आहे. आता मला काय करायचं आहे मित्रांनो, T2 मायनस T1 करायचं आहे, म्हणजे T2 मधून T1 वजा करायचे. T2 ची किंमत किती आहे सांगा, 3 अधिक वर्गमुळात 2. याच्यातून मला वजा करायचं T1 ची किंमत किती आहे सांगा, 3 आहे, म्हणजे याची वजाबाकी करायची आहे. मग 3 अधिक वर्गमुळात 2 वजा 3 म्हणजे काय होणार सांगा, 3 3 कॅन्सल होणार आणि आपलं उत्तर येणार वर्गमुळामध्ये 2. आता आपल्याला T2 मायनस T1 करायचं आहे. सांगा T2 ची किंमत किती आहे. T2 ची किंमत आहे मित्रांनो, सॉरी T2 मायनस T1 झालं आहे. आता T3 मायनस आपल्याला T2 करायचं आहे. T3 ची किंमत सांगा, 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा करायचं आपल्याला T2 ची किंमत आहे 3 अधिक वर्गमुळात 2. बघा मग आपल्याला 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 अधिक वर्गमुळात 2 यांची वजाबाकी करायची. बघा 3 3 कॅन्सल होते आणि 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 म्हणजे फक्त राहते मित्रांनो वर्गमुळात 2. हे झालं T3 मायनस T2 ची किंमत. आता आपल्याला काय करायचं, T4 मायनस T3 करायचं. T4 मायनस T3 बघा मित्रांनो, T4 ची किंमत किती आहे, 3 अधिक 3 वर्गमुळामध्ये 2 वजा करायचं आपल्याला T3 किती आहे बघा, 3 अधिक 2 वर्गमुळामध्ये 2 यांची वजाबाकी करायची. बघा हे 3 कटले, 3 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 म्हणजे फक्त वर्गमुळात 2 राहते. येथे आपल्याला सहज ओळखू येते काय, की येथे सामायिक फरक स्थिर आहे. येथे सामायिक फरक स्थिर आहे.
सामायिक फरक कसा आहे मित्रांनो, सामायिक फरक येथे स्थिर आहे. बघा स्थिर आहे का नाही, येथे सामायिक फरक स्थिर आहे, म्हणजेच ही दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे असं आपल्याला लिहायचं. दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं, इथं सामायिक फरक लिहायचा आहे. मग सामायिक फरक आपण लिहूयात. सामायिक फरक बघा, सामायिक फरक d बरोबर वर्गमुळात 2 आहे. बघा सामायिक फरक d बरोबर वर्गमुळात 2 आहे. झालं आपलं उत्तर. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, 8वं उदाहरण बघायचं आहे. चला मग बघूयात 8वं उदाहरण. चला चला 8वं उदाहरण दिलेलं आहे मित्रांनो, 127, 132, 137 आणि कॉमा डॉट 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 अशा प्रकारे ही आपल्याला क्रमिका दिली. आपल्याला चेक करायचं की ही अंकगणिती श्रेणी आहे का. मग आपण सुरुवातीला काय करणार मित्रांनो, T1 बरोबर पहिलं पद 127 लिहिणार, T2 बरोबर दुसरं पद 132, T3 बरोबर 137 दिलंय. मग आपल्याला पुन्हा काय करायचं, T2 - T1 करायचं. बघा T2 - T1, मग सांगा T2 ची किंमत किती आहे, 132 वजा T1 ची किती आहे, 127. 132 मधून 127 वजा केल्यावर राहते मित्रांनो फक्त 5. आता आपल्याला काय करायचं बघा, T3 - T2 करायचं. सांगा T3 ची किंमत किती आहे, 137 वजा T2 132. 137 मधून 132 गेल्यावर राहते मित्रांनो फक्त 5. आता मला सांगा T4 - T3 करायचं आहे. T4 इथं दिलंच नाही आहे, मग एवढं झालं. मग इथे बघा दोन्हीमध्ये सामायिक फरक स्थिर आहे, म्हणजे आपण सांगू शकतो T3 - T2 बरोबर T2 - T1 किती आहे सांगा, 5 आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येते, येथे बघा येथे सामायिक फरक काय आहे, सामायिक फरक काय आहे मित्रांनो सांगा, सामायिक फरक स्थिर आहे. कसा आहे, स्थिर आहे. सामायिक फरक स्थिर आहे. म्हणजे आपण लिहू शकतो, म्हणून दिलेली क्रमिका काय आहे सांगा, म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. दिलेली क्रमिका काय आहे मित्रांनो, अंकगणिती श्रेणी आहे. आणि सामायिक फरक काय आहे सांगा, सामायिक फरक काय आहे सांगा, सामायिक फरक D बरोबर, येथे सामायिक फरक काय आहे सांगा, 5 आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येते D बरोबर 5 आहे. अशा प्रकारे हे सराव संच 3.1 मधील प्रश्न पहिला इथे संपलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सराव संच 3.1 मधील प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा. धन्यवाद.